फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर कोर्टामध्ये हजर। आरोपी प्रशांत बनकरला पहाटे पुण्यातून अटक केली होती। संबंधित महिला डॉक्टरनं प्रशांतला प्रपोज केलं होतं। प्रशांत बनकरनं मात्र नकार दिला होता। संबंधित महिला डॉक्टर कायम तणावामध्ये असायच्या, आरोपी प्रशांत बनकरच्या बहिणीची माहिती। 24 तासानंतरही निलंबित पीएसआय गोपाल बदने अद्याप फरारच। गोपाल बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूर असल्याची माहिती। आरोपी गोपाल बदनेचा पंढरपूरमध्ये शोध सुरू। फलटणमधील घटना अतिशय दुर्दैवी, दोषींवर कारवाई होईल, कुणालाही पाठीशी घालणार नाही। फलटण प्रकरणावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। फलटणमधील मयत महिला डॉक्टरवर स्थानिक सत्ताधाऱ्यांचा दबाव होता। माजी खासदार निंबाळकरांचे 2 पीए महिला डॉक्टरला भेटले होते। पीए नागटिळक आणि राजेंद्र शिंदे महिला डॉक्टरला भेटले होते, अंबादास दानवेंचा आरोप। फलटण प्रकरणातील पोलीस अधिकारी, राजकीय नेत्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे। पीआय महाडिकांना बेड्या ठोकल्या पाहिजेत। दोन्ही पीएसह माजी खासदारांनाही आरोपी केलं पाहिजे, अंबादास दानवेंची मागणी। फलटणमधील आत्महत्या प्रकरणाची सखोल तपास करून पोलिसांनी सत्य समोर आणावं। आत्महत्येच्या घटनेला राजकीय वळण देण्याचा प्रकार योग्य नाही, रणजित नाईक निंबाळकरांची प्रतिक्रिया। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण, कोणीही खासदार असो किंवा त्यांचे पीए असो, आरोपी झाले पाहिजेत। दबाव टाकणारे जे कोणी असतील ते तपासातून समोर येईल, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। फडणवीसांकडे गृह खातं आल्यापासून कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षेकडे लक्ष नाही। विरोधी पक्षांविरोधात कारस्थान करण्यासाठी फडणवीसांनी पोलीस खातं अडकून ठेवलंय, संजय राऊतांचा हल्लाबोल। हे उद्धवजींचं सरकार नाही, देवाभाऊंचं कायद्याचं राज्य आहे। वाजेंच्या वसुली नाही तर लोकांच्या सेवेसाठी देवाभाऊंचं सरकार। राऊतांच्या फलटण प्रकरणावरील टीकेवरून नवनाथ बन यांचा पलटवार, तर पालघरमध्ये साधू मारले तेव्हा गप्प होतात, बन यांची टीका। बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंकेंकडून महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट। प्रकाश सोळंकेंनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली। दोषींवर कठोर कारवाई करण्याची प्रकाश सोळंकेंची मागणी। अभिजित राजे निंबाळकर 24 तास प्रशासकीय कार्यालयामध्ये वावरतात, सत्तेचा माज दाखवून विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांची अडवणूक करतात। माजी खासदारांच्या भावावर सुद्धा अंबादास दानवेंचे आरोप। राज ठाकरेंच्या भेटीसाठी राऊत शिवतीर्थ निवासस्थानी दाखल। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राऊत राज ठाकरेंच्या भेटीला। राज ठाकरेंची देखील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मीरा भाईंदर, वसई विरार आणि पालघरमधील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक। मनसे पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थ निवासस्थानी बैठक। पालिका निवडणुकांसह 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या तयारीचा आढावा। हा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी। 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मोर्चाबाबत शिवतीर्थवरील बैठकीत राज ठाकरेंचं विधान। शिवतीर्थवर राज ठाकरेंची नेते पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। पंतप्रधान मोदींची सदिच्छा भेट घेत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो। दिल्लीमध्ये भेट होते तेव्हा ती विकासावरच असते। मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। नगर विकास खात्याच्या कामांसंदर्भात एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी। शिंदेंच्या दौऱ्याला राजकीय संदर्भ जोडण्याची गरज नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150+ टार्गेट। 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न। सूत्रांची माहिती, तर मवियामध्ये मतांची फाटाफूट झाल्यास फायदा होण्याचा भाजपचा अंदाज। ठाकरे बंधूंच्या समीकरणावर सुद्धा राजकीय गणित ठरणार, सूत्रांची माहिती। भाजपनं कितीही गर्जना केल्या तरीही मुंबई पालिकेमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर बसणार। मुंबई ठाण्यामध्ये भाजप आणि मिंदे गटाला पराभव दिसतोय, संजय राऊतांचा निशाणा। संजय राऊतांना केदारनाथ नाही, थेट हिमालयात राजकीय संन्यास घ्यावा लागेल। टेकूवर चालणाऱ्या ठाकरे गटाचं अस्तित्व संपणार। मुंबईकर महायुतीचा झेंडा महापालिकेवर फडकवणारच, नवनाथ बन यांचा निशाणा। आम्हाला भाजपसारखं फोडाफोडी करावी लागणार नाही, आमच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल, राऊतांचा विश्वास। तर भावाचे नगरसेवक फोडणाऱ्यांना निवडणुकीमध्ये पोपळा देखील फोडता येणार नाही, नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार? नांदेडमध्ये अजित पवारांचं भाषण सुरू असताना शेतकऱ्यांचा दादांना सवाल, तर कर्जमाफी करणार नाही असं कधी सरकार म्हणालं नाही, योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू, अजितदादांचं स्पष्टीकरण। 4 टर्म आमदार राहिलो, पुढे राहीन की नाही माहिती नाही, राजकारणामध्ये कधी थांबलं पाहिजे, माणसानं ठरवलं पाहिजे, शिरसाटांच्या वक्तव्यानं राजकीय निवृत्तीच्या चर्चा। गोपीनाथ मुंडेंचा खरा वारसदार मीच, काही नव्हतं तेव्हापासून आम्ही राजकारणामध्ये सोबत होतो, टीपी मुंडे यांचं वक्तव्य। गोपीनाथ मुंडेंच्या विचारांचे वारसदार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत। गोपीनाथ मुंडेंचा वारसदाराच्या वादावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मुंडे बंधू भगिनी गोपीनाथ मुंडेंचे वारसदार नाहीत, मुंडे बंधू भगिनी फक्त प्रॉपर्टीचे वारसदार। बीडची जनता गोपीनाथ मुंडेंची खरी वारसदार, मुंडे बंधू भगिनी फक्त खंडणी वसूल करतात, सारंगी महाजन यांची टीका।
जालन्यामधल्या बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाणांनी उपोषण सोडलं. संजय राठोड, पंकजा मुंडे, अर्जुन खोतकरांच्या शिष्टमंडळाच्या चर्चेला यश. मुख्यमंत्र्यांसोबत भेटीचं पंकजा मुंडेंकडून उपोषणकर्त्यांना आश्वासन. फडणवीसांनी मोहळांना बोलावून घेतलं. हे भेटायला गेले नव्हते. मुरलीधर मोहोळ आणि फडणवीस भेटीवर धंगेकरांचं विधान. तर मोहोळांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये 6-7 गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख. रवींद्र धंगेकरांचं मुरलीधर मोहोळांना प्रत्युत्तर. रवींद्र धंगेकरांबाबत माझ्याकडून निरोप गेला आहे. महायुतीमध्ये मिठाचा खडा नको असा पक्षाचा निरोप त्यांना दिलाय. धंगेकरांच्या मोहोळांवरील आरोपांवर शिंदेंची प्रतिक्रिया. स्थानिक राजकारणामधून धंगेकरांची मुरलीधर मोहोळांवर टीका. आमच्याकडेही 1000 विषय, मात्र आम्हाला महायुतीमध्ये मतभेद निर्माण करायचे नाहीत. बावनकुळेंची धंगेकरांवर टीका. घर की मुर्गी दाल बराबर, बाहेरून आलेले सावजी चिकन. भाजपमध्ये वाढलेल्या इन्कमिंगवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कान टोचले. जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देण्याचा पक्षाला सल्ला. नितीन गडकरी हे कायम कान टोचण्याच्या भूमिकेमध्ये असतात. त्यांनी कान टोचण्याचा काही उपयोग होतोय का हे पाहायला पाहिजे. गडकरींच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. नितीनजींचं मार्गदर्शन आमचं बळ, सोनियाची गुलामी तुमचं दुर्भाग्य. बाळासाहेबांनी करप्शन क्वीन म्हटलं. त्याच सोनियांच्या चाकरीमध्ये संजय राऊत. राऊतांच्या गडकरींवरील वक्तव्यानंतर बन यांची टीका. पक्षामध्ये राहून बेईमानी करणाऱ्यांना घरामध्ये घुसून मारू. भंडाऱ्यामधल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना काँग्रेस नेते नाना पटोलेंचं वादग्रस्त विधान. सपकाळांनी चांगल्या महिलांना एड्स झाल्याचं दाखवत अनुदान लाटलं. आमदार संजय गायकवाडांचा हर्षवर्धन सपकाळांवर खळबळजनक आरोप. सपकाळांच्या डिफेंडर गाड्या वाटपाच्या आरोपानंतर संजय गायकवाड आक्रमक. एकीकडे मंत्री राहता आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान देता हा राजकीय विनोद. 2 सप्टेंबरच्या जीआरवरून भुजबळांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचा निशाणा. भुजबळांचं वागणं पक्षाच्या शिस्तीमध्ये बसत नाही, सोळंकेंची टीका. मुंबईमध्ये सणांच्या माध्यमातून जातीय राजकारण. मुंबईमध्ये फराळ वाटताना जातीय राजकारण केलं जात आहे. खासदार वर्षा गायकवाड यांची महायुतीवर टीका. भंडारा जिल्ह्यामध्ये एका नेत्यानं 20% कमिशन घेतलं. भाजप आमदार परिणय फुकेंचा आरोप. तर परिणय फुके यांचा रोख नेमका कुणाकडे असा सवाल आता उपस्थित होतोय. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या कार्यकाळामध्ये नागरिकांचा भ्रमनिरास झाला. पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येईल. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा दावा. नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरण. रोहित पवारांनी यशवंत बिवलकरांवर केलेल्या आरोपामध्ये तथ्य असल्याचं समोर. वन विभागाच्या चौकशीचा अहवाल समोर. बिवलकरांनी 1400 कोटींची फसवणूक केल्याचं अहवालामध्ये नमूद. सातारा जिल्ह्यामध्ये जिथे शक्य आहे तिथे महायुतीमध्ये लढण्याचा आमचा प्रयत्न. मात्र जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढू. वादविवाद खेचाखेची नको. पालकमंत्री म्हणून माझी भूमिका. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीचे नेते भास्करराव पाटील खतगावकर अजित पवारांच्या कार्यक्रमाला अनुपस्थित. मिनल खतगावकर सुद्धा अजित पवारांच्या कार्यक्रमाला गैरहजर. गोरठेकरांच्या पक्षप्रवेशावरून भास्करराव पाटील खतगावकर नाराज असल्याची चर्चा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये महायुती होणार. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांचा दुजोरा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याचं जवळपास निश्चित. निलेश घायवळची जप्त केलेली गाडी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये. अहिल्यानगरच्या खर्डामधून जप्त केलेली स्कॉर्पिओ गाडी. घायवळनं खर्डामध्ये उसाच्या शेतामध्ये गाडी लपवली होती. अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आरपीआय आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको. सोना येथील संजय वैरागर या तरुणाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन. 11 आरोपींपैकी 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नागपुरात सरकारी कार्यक्रमात नितीन गडकरींच्या समोर पोस्टमास्टर जनरल पदावरून महिला अधिकाऱ्यांची धुसफूस. पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळेंची कर्नाटक धारवाडला बदली. तर नवी मुंबईच्या सुचिता जोशींकडे नागपूरचा प्रभार. राज्यामधील महापालिकांमध्ये आरक्षण सोडतीचा मार्ग मोकळा. पुढील आठवड्याभरामध्ये सोडत काढणार असल्याची माहिती. दिवाळीची धामधूम संपताच 28 महापालिकांच्या निवडणुकांची अंतिम तयारी सुरू. बच्चू कडूंच्या नागपुरातील महाएल्गार आंदोलनासाठी महिलांकडून वर्गणी जमा करण्यास सुरुवात. बच्चू कडू यांच्याकडून 28 ऑक्टोबर रोजी नागपूर इथे महाएल्गार मोर्चाचं आयोजन. घरोघरी जाऊन झोळीमध्ये वर्गणी गोळा करण्याचं काम सुरू. चंदगडमध्ये आमदार शिवाजीराव पाटलांकडून भाऊबीज सोहळा. भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची उपस्थिती. मतदारसंघात मोफत रुग्णवाहिका आणि विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बसची सेवा देण्याची शिवाजीराव पाटलांची घोषणा. यवतमाळमध्ये 52,000 लाडक्या बहीण लाभार्थ्यांची तपासणी पूर्ण. जिल्ह्यामध्ये 3,700 लाडक्या बहीण लाभार्थी महिला अपात्र. 48,000 लाभार्थी महिलांना दिलासा. चांदीच्या दरामध्ये 1,000ची वाढ. चांदीचा आजचा दर 1,57,000वर तर सोन्याचा आजचा दर जीएसटीसह 1,26,000वर. नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणामध्ये लोंढे पिता पुत्रांवर आणखीन एक गुन्हा दाखल. जमिनीसंदर्भात खंडणी मागितल्या प्रकरणी लोंढे पिता पुत्रांसह 5 जणांवर गुन्हा दाखल. आठवड्याभरामध्ये लोंढे पिता पुत्रांवर
खंडणी प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल. भिगवणमध्ये महिलेचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून ओढ्याखाली फेकला. आरोपीला 24 तासामध्ये पोलिसांनी केलं अटक. महिलेच्या टॅटूवरून पोलिसांना संशय, तर 24 तासामध्ये खुनाचा उलगडा. मुंबईमध्ये पुढील 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट. मुंबईसह राज्यामधील अनेक भागात गडगडाटासह वादळी पाऊस होणार, हवामान खात्याचा इशारा. अरबी समुद्रामध्ये वादळी सदृश वातावरण. मासेमारीसाठी समुद्रामध्ये न जाण्याचा हवामान खात्याचा इशारा. अनेक नौका आश्रयासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या बंदरामध्ये दाखल. पुण्यामध्ये पुढील 2 दिवस येलो अलर्ट. ऑक्टोबर हिटमुळे वाढलेल्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा दिलासा. पुढील 2 दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. सोलापूर शहर आणि जिल्ह्याला येलो अलर्ट. पुढील 2 दिवस सोलापूरमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज. लातूरमध्ये स्वस्त धान्य दुकानातील गहू तांदूळमध्ये निघाले किडे. नांदेडच्या मुरुड शहरामधली घटना. धान्यामध्ये मोठ्या प्रमाणात किडे आढळल्यानं गावकऱ्यांमध्ये नाराजी. गडचिरोलीमध्ये पावसामुळे भात पिकाला मोठा फटका. कापणीला असलेल्या भात पिकांचं नुकसान. काही भागात कापूसही भिजला. परभणीच्या सेलू बाजार समितीमध्ये कापूस लिलावाला सुरुवात. पहिल्या दिवशी कापसाला 7,200 रुपये प्रति क्विंटलचा दर. अचानक आलेल्या पावसामुळे चांदूर रेल्वे बाजार समितीमध्ये सोयाबीनचं पोतं भिजलं. शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं नुकसान. दिवाळीमुळे सोयाबीनची आवक मार्केटमध्ये वाढल्यानं सोयाबीन उघड्यावर ठेवण्याची वेळ. वाशिमच्या पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याची अवस्था बिकट. पुरामुळे बंधाऱ्याचा गेट वाहून गेला. काही गेट मोडकळीला आलेले, एकही गेट नसल्यामुळे पाण्याची नसाडी. चाळीसगाव तालुक्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे शेती पिकांना फटका. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यामध्ये 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण. पिकांवर रोगराईचं सावट. जळगावच्या चाळीसगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी. सर्वच गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांचा प्रवास. विशेष गाड्या सोडण्याची प्रवाशांची मागणी. वाशिम एसटी आगाराच्या वाहक आणि चालकाचा प्रामाणिकपणा. बसमध्ये विसरलेली प्रवाशाची 60,000ची रोख रक्कम आणि लॅपटॉप, महागडे कपडे असलेली बॅग परत केली. एसटी वाहक अमोल वैद्य यांचे प्रवाशाने आभार मानले. दीपावलीच्या सुट्ट्या असल्यानं चांदवड इथल्या रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. दररोज तब्बल 10 ते 15,000 भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल. शुक्रवारपर्यंत तब्बल 1 लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलं. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अक्कलकोटला भाविकांची गर्दी. महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही भाविक दर्शनासाठी दाखल. स्वामी समर्थ मंदिर परिसरामध्ये पहाटेपासूनच भक्तांच्या लांबच लांब रांगा. नागपूरमध्ये युनेस्कोच्या यादीमधील शिवरायांच्या 11 किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या. सेवा सदन शिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांनी 3 आठवड्यामध्ये साकारल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती. मुक्ताईनगर इथल्या श्री क्षेत्र कोथळी दिव्यांच्या प्रकाशामध्ये उजळलं. संत मुक्ताई समाधी स्थळावर दीपोत्सव सोहळा. समाधी परिसर दिव्यांच्या रांगोळ्या, फुलांच्या सजावटीनं सजला. मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बरवर उद्या मेगा ब्लॉक. माटुंगा मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर. सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक, तर ठाणे ते वाशी दरम्यानची सर्व अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर सेवा 11 ते 4 या वेळेमध्ये पूर्णपणे बंद राहणार. दरम्यान आज पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगा ब्लॉक असणार. मरीन ड्राईव्ह ते विरार प्रवासात सुसाट होणार. उत्तन वसई सी लिंकला पर्यावरण विभागाची अंतिम मंजुरी. वाढवण बंदर दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरशी थेट जोडणी होणार. इंद्रायणी पवना नदी सुधारासाठी पाऊल. पीएमआरडीएकडून लवकरच निविदा प्रक्रिया. 120 गावात सांडपाणी वाहिन्यांचे जाळे आणि प्रक्रिया केंद्र उभारणी अशी दोन्ही कामं प्राधिकरणाकडून नवीन वर्षामध्ये हाती घेतली जाणार. पुण्यामध्ये दिवाळीसाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये खुला करण्यात आलेला बाबाराव भिडे पूल दिवाळी संपताच पुन्हा बंद करण्यात आला. डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण केले जाणार असल्यानं भिडे पूल आता नव्या वर्षातच खुला होण्याची शक्यता. प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्या गर्भवती महिलेला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. महिलेला संरक्षण देण्याचे उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश. अल्पसंख्याक समुदायातील महिलेच्या प्रेमविवाहाला महिलेच्या घरच्यांचा विरोध. इमारत बांधकाम मंजुरीसाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार. मुंबई महानगरपालिकेकडून नवीन प्रणालीसाठी तयारी सुरू. इमारत बांधकामासाठीची परवानगी जलद आणि पारदर्शक होणार. मुंबईचे